the today's discuss the article continue article is the reversible anticolin esterase. आता अँटीकोलिन इस्टरेज आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अँटीकोलिन इस्टरेज म्हणजे काय बघितलं. आता देर आर 2 टाईप ऑफ अँटीकोलिन इस्टरेज, रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज अँड इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज. रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज तर कुठला ड्रग यूज करतात रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेजमध्ये, तर फायसोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन आणि पायरिडोस्टिग्माइन. आता फर्स्ट ड्रग इज द फायसोस्टिग्माइन. The फायसोस्टिग्माइन was the first anticolin esterase and to be used for the treatment of ग्लायकोमा. म्हणजे हे काय आहे, फायसोस्टिग्माइन हे रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज आहे. आणि दिस फायसोस्टिग्माइन कोलिन इस्टरेज कुठे यूज करतात, तर ट्रीटमेंट ऑफ ग्लायकोमावरती. आता ग्लायकोमा म्हणजे काय, तर काचबिंदू. ठीक आहे, ते कशाच्या रिलेटेड असतं, तर आयच्या रिलेटेड असतं ग्लायकोमा. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ ग्लायकोमामध्ये यूज करण्यासाठी फायसोस्टिग्माइन काय करतात, यूज करतात. आणि दिस फायसोस्टिग्माइन इन 1897 and it is alkaloid obtained from calabar bean and seed of Physostigmine venenosum. It is an odorless, colorless crystals become pink or exposure to light and एअर्स. म्हणजे बघा फायसोस्टिग्माइन्स कसे असतात, ओडरलेस असतात, कलरलेस असतात, देन क्रिस्टल्स असतात, बिकम पिंक ऑर एक्सपोज टू लाईट अँड एअरमध्ये कसे असतात, एक्सपोज होतात ते. ठीक आहे. सो इट इज शुड बी स्टोरेड इन एअर टाईट कंटेनर. आता सो धीस फायसोस्टिग्माइन ड्रग इज शुड बी स्टोर इन एअर टाईट कंटेनर. जो कंटेनर असतो एअर टाईट कंटेनरमध्ये तो स्टोअर केला जातो. आणि द प्रोटेक्टेड फ्रॉम लाईटपासून तो प्रोटेक्ट केला जातो. आता दिस सोल्युशन शुड बी फ्रेशली प्रिपेरेड. इट इज ए कीप्ड शुड बी स्टोर इन हर्मॅटिकली सिलेड कंटेनर. आणि ह्या फायसोस्टिग्माइनचं जे सोल्युशन बनवलं जातं ते कुठे स्टोअर केलं जातं, तर हर्मॅटिकली सिलेड कंटेनर्समध्ये काय केलं जातं, हे केलं जातं. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंट ड्रग आहे. कुठला, फायसोस्टिग्माइन. फायसोस्टिग्माइन हा कशाचा क्लास आहे, तर अँटीकोलिन इस्टरेजचा काय आहे, हा क्लास आहे फायसोस्टिग्माइन. ठीक आहे. आणि हे फायसोस्टिग्माइन रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज आहे. आणि त्याचा यूज कुठे केला जातो फायसोस्टिग्माइनचा, तर ट्रीटमेंट ऑफ ग्लायकोमामध्ये. लक्षात ठेवायचं. आता त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा काय आहे. आता बघा प्रत्येक ड्रग असतो, ठीक आहे, त्या ड्रगचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असते, त्याचे फार्माकॉलॉजिकल ॲक्शन असते. ठीक आहे. आता त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, म्हणजे त्याची यंत्रणा कशी आहे, ते यंत्रणा कशी आहे त्याची, किंवा यंत्रणा कशी क्रिया करतात, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सो दिस इज द इम्पॉर्टंट ऑफ दिस ड्रग, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. म्हणजे त्याचं बघा आता मेकॅनिझम काय असणार. आता हा ड्रग आपण आहे बरोबर, म्हणजे प्रत्येक ह्याला काय असतं, मेकॅनिझम असतं बरोबर. मग तसंच ह्या इथून पुढे तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे क्लास असेल त्याचा क्लासमध्ये जो ड्रग असेल त्या प्रत्येक ड्रगचं तुम्हाला काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, फार्माकॉलॉजिकल ॲक्शन, त्याच्यामध्ये त्याचे फार्माकोकायनेटिक्स काय आहे, नंतर त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट काय होतात, ड्रग इंट्रॅक्शन, कॉन्ट्रॅडिकेशन, डोस, हे सगळं तुम्हाला काय आता इथून पुढे प्रत्येक क्लास आणि त्याचा त्या क्लासमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये कोणता ड्रग मोडतो त्याचं प्रत्येक ह्याचं काय करायचं आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याचे फार्माकोकायनेटिक्स, ड्रग इंट्रॅक्शन, साईड इफेक्ट्स. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला फार्माकॉलॉजिकल ॲक्शन हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, फायसोस्टिग्माइन ड्रग बघणार आहे. ते कुठल्या क्लासमध्ये मोडतो तर अँटीकोलिन इस्टरेजमध्ये मोडतो. आता बघा त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर दिस ड्रग इज इन्क्रीजेस AH ॲट कोलिनर्जिक नर्व एंडिंग अँड नर्वस सेंट्रल पेरिफेरल अँटीकोलिनर्जिक इफेक्ट. म्हणजे हे जे AH हे इन्क्रीजेस काय करतात, ते कोलिनर्जिक नर्व हे करतात आणि दिस पेरिफेरल अँटीकोलिनर्जिक इफेक्ट दाखवतात. दिस ड्रग्स फायसोस्टिग्माइन इन्क्रीज ॲसिटाइल कोलिन ॲट कोलिनर्जिक नर्व एंडिंग्स. म्हणजे हे जे अँटीकोलिनर्जिक आहे ते कोलिनर्जिक ड्रग्समध्ये, म्हणजे कुठल्या कोलिनर्जिक ड्रग कुठला आहे, तर ॲसिटाइल कोलिन. आता ॲसिटाइल कोलिनमध्ये काय करतो, तर हा फायसोस्टिग्माइन इन्क्रीज त्याची ॲसिटाइल कोलिनची ॲक्शन काय करतो, इन्क्रीज करतो. कशामध्ये, त्याच्या नर्व्समध्ये. आणि इट रिव्हर्स सेंट्रल अँड पेरिफेरल अँटीकोलिनर्जिक इफेक्ट. म्हणजे त्याच्या कुठल्या सेंट्रलवरती आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम्सवरती. आणि इट इज युज्ड टू अल्झायमर डिसीज, ॲटॅक्झिया, डायझेपम, पॉयझनिंग. आता हा याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन
दिस ड्रग इज यूज्ड कुठे करतात, अल्झायमर डिसीज, जे अल्झायमर डिसीज होतात त्याच्यामध्ये ते यूज करतात. त्याचबरोबर अटॅक डायजेपम पॉयझनिंग. आता देन फायसोस्टिग्मा, द फार्माकोकायनेटिक्स ऑफ फायसोस्टिग्मा. फायसोस्टिग्माची फार्माकोकायनेटिक्स काय आहे. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, विदिन म्हणजे इनसाइड द बॉडी. ठीक आहे, म्हणजे फार्माकोकायनेटिक्समध्ये काय असतात तर ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि त्याचं सेक्रेशन होतं, ते फार्माकोकायनेटिक्स म्हणायचं. आता बघा फार्माकोकायनेटिक्स काय आहे. दिस ड्रग्स फायसोस्टिग्मा ड्रगची तर पीक कॉन्सन्ट्रेशन 5 मिनिट्स. त्याचं जे पीक कॉन्सन्ट्रेशन असतो ते किती, 5 मिनटं फक्त असतो. आणि त्याचा ड्युरेशन किती असतो, 45 to 60 मिनिट्स. म्हणजे बघा फार्माकोकायनेटिक्समध्ये ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि सेक्रेशन होतं. मग त्याच्यामध्ये त्याचं काय असतं, पीक कॉन्सन्ट्रेशन असतात, ते किती 5 मिनिट्सच फक्त असतं. त्याचं ड्युरेशन किती 50 to 60 मिनिट्स, म्हणजे किती 60 मिनिट, म्हणजे एका तासापर्यंत त्याचं ड्युरेशन असतं. आणि दिस एक्सक्रेटेड इन युरिन प्रोसेस ब्लड ब्रेन बॅरियर. आणि ते एक्सक्रेटेड कशात होतात, युरिनवरून ते काय करतात, एक्सक्रेटेड होतात. आणि क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे BBB, म्हणजे ते कशाला क्रॉस असतात, ब्लड ब्रेन बॅरियरला आपल्याला काय असतात ते क्रॉस असतात. सो दिस इज द फार्माकोकायनेटिक्स ऑफ फायसोस्टिग्मा. आता फार्माकोकायनेटिक्स नेक्स्ट इज द साईड इफेक्ट. आता ह्या फायसोस्टिग्माचे काय साईड इफेक्ट आहेत, म्हणजे आपण हा ड्रग घेतला तर त्याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात, तर युटिकॅरिया, रॅश, हेडॅक, स्वीटनिंग, ड्रॉजिनेस, ओमिटिंग, डायरिया, त्याचबरोबर क्रॅम्प्स, ब्रॅडिकार्डिया, हायपोटेन्शन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, मोसासिस, ब्लरेड गिजन आणि लॅक्रिमेशन. ठीक आहे, म्हणजे बघा जर हा ड्रग घेतला तर त्याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात, तर युटिकॅरिया होऊ शकतं, रॅशेस होऊ शकतात. रॅशेस म्हणजे काय, असं हे येणं. त्याचबरोबर हेडॅक, डोकं दुखणं, स्वीटनिंग, घाम येणं, त्याचबरोबर ओमिटिंग, उलटी येणं, डायरिया होणं, त्याचबरोबर हायपोटेन्शन म्हणजे BP, ब्रॅडिकारिया म्हणजे इन्क्रीज द ब्लड प्रेशर, त्याचबरोबर हायपोटेन्शन, टेन्शन काय होतं, हायपर होतं म्हणजे हायपोटेन्शन. त्याचबरोबर रेस्पिरेटरी डिप्रेशन, जे श्वसन होतं आपलं त्याच्यामध्ये डिप्रेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर लॅक्रिमेशन म्हणजे कसं, डोळ्यातून अश्रू येऊ शकतात. सो दिस इज द साईड इफेक्ट ऑफ फायसोस्टिग्मा. देन नेक्स्ट इज द ड्रग इंट्रॅक्शन. आता बघा ड्रग इंट्रॅक्शन, ड्रग म्हणजे औषध, इंट्रॅक्शन म्हणजे संवाद. आता कुठल्या ड्रगची संवाद आपण ड्रग इंट्रॅक्शन बघितलेलं आहे काय आहे ते, म्हणजे आता हा ड्रग्स घेतल्यानंतर त्याची काय ड्रग इंट्रॅक्शन होती, तर अमायनो ग्लायकोसाइड्स, ॲनास्थेटिक्स, क्विनिलिन डिक्रीजेस द इफेक्ट ऑफ फायसोस्टिग्मा. म्हणजे बघा इथं कुठला ड्रगची संवाद झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे होतं आहे, तर क्युनिडिन, कुठला ॲनास्थेटिक ड्रग आहे क्युनिडिन, आणि अमायनो ग्लायकोसाइड्स और ॲनास्थेटिक, जे ॲनास्थेटिक ड्रग आहेत किंवा अमायनो ग्लायकोसाइड हे ड्रग आहे ते काय करतात, क्युनिडिन, ते डिक्रीज द इफेक्ट ऑफ फायसोस्टिग्माचे इफेक्ट काय करतो, डिक्रीज करतो. म्हणजे जो इफेक्ट होत असतो तो काय करतो, डिपेक्ट करतो. का तर ह्याच्या संवादात म्हणजे इंटरॅक्शन झाल्यामुळे हे दोन्ही ड्रग म्हणजे फायसोस्टिग्मा आणि दिस ड्रग इज इंटरॅक्ट विथ इच अदर टू फॉर्म द ड्रग इंटरॅक्शन. द नेक्स्ट इज द कॉन्ट्रॅडिकेशन्स. आता कॉन्ट्रॅडिकेशन्स म्हणजे काय, कॉन्ट्रॅडिकेशन्स म्हणजे काय, तर एखाद्या औषधाचा वापर न करावा असे सूचित करणारी परिस्थिती. म्हणजे आता सपोज एखादा ड्रग आपल्याला यूजच करायचा नाही, त्याला काय म्हटलं जातं, तर कॉन्ट्रॅडिकेशन. ठीक आहे, आता काय आहे कॉन्ट्रॅडिकेशन, हायपोटेन्शन, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, अस्थमा, गँग्रियस, डायबेटिक्स. सो दिस इज द कॉन्ट्रॅडिकेशन ऑफ दिस फायसोस्टिग्मा ड्रग. म्हणजे काय होतं ह्याचं, अस्थमा, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. ठीक आहे, म्हणजे बघा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमध्ये काय त्याच्या म्हणजे हृदय किंवा रक्तवाहिन्यासंबंधी विषय असतो. त्याचबरोबर अस्थमा, ठीक आहे, धाप लागणे वगैरे. त्याचबरोबर गँग्रियास आणि डायबेटिक्स, जे डायबेटिक्सचे ड्रग असतात ते काय असतात त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिकेशन असतात. म्हणजे हे ड्रग काय केले जातात, यूज केले जात नाहीत. द नेक्स्ट इज द डोस. आता बघा फायसोस्टिग्माचा डोस किती घेतला जातो, त्याला पण डोस दिलेला असतो. ठीक आहे, कोणता पण कसा पण डोस घेऊन चालत नाही आहे. ठीक आहे, तर फायसोस्टिग्माचा डोस किती आहे, अडल्टसाठी IM और IV मीन्स इंट्रामस्क्युलर और इंट्राव्हेनस इंजेक्शन,
2 mgचं असतं. म्हणजे जे अडल्ट असतात त्यांना किती इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनसमध्ये फक्त 2 mgचा ड्रग दिला जातो. त्याचबरोबर ॲडमिनिस्टर 1 mg/min. आणि जर घ्यायचा असेल ॲडमिनिस्ट्रेट करायचं असेल तर फक्त 1 mg/min म्हणजे एका मिनटाला किती 1 mg ड्रग काय करायचा ॲडमिनिस्ट्रेट करायचा. आणि मे रिपीट आफ्टर 5 to 10 minutes. सेम तसंच फक्त 5 ते 10 मिनिटांनी परत काय. सो दिस नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेट द ड्रग. दिस इज द डोस. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. फायसोस्टिग्मा आता एखादा ड्रग असतो अँटीकोलिनर्जिक इस्टर क्लास आहे त्याच्यामध्ये कुठला ड्रग आहे फायसोस्टिग्माइन. तर फायसोस्टिग्माइन ड्रग आला तुम्हाला तर लक्षात ठेवायचं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायचं, त्याचे फार्माकोकायनेटिक्स, त्याचा साईड इफेक्ट कुठे होतो, ड्रग इंट्रॅक्शन काय असतं, त्याचं कॉन्ट्रॅडिकेशन काय असतो, त्याचा डोस काय असतो. ठीक आहे. किती डोस हा प्रमाण सांगितलेला असतं. ठीक आहे. ते स्टँडर्ड असतं त्याचं. सो दिस इज द फायसोस्टिग्माइन ड्रग रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज. आता नेक्स्ट इज द कुठला आहे रिव्हर्सिबल अँटीकोलिन ड्रग इज द निओस्टिग्माइन. This neostigmine is a quaternary ammonium compound containing compounds and that possess a strongly basic carbamyl group and which bind to the anionic site of acetylcholine esterase. म्हणजे निओस्टिग्माइन काय आहे हे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे. जे अमोनियाचे कंपाऊंड आहेत कुठला क्वाटर्नरी त्याचा क्लास आहे हो. आणि दिस स्ट्रॉंगली बेसिस कार्बामाइल विच बाइंड कशावरती होतात ॲनायनिक साईट ऑफ ॲसिटाइलकोलिन इस्टरेज. जी ॲसिटाइलकोलिन इस्टरेजमध्ये जी ॲनायनिक साईट असते त्याच्यावरती ते काय होतात धिस ड्रग निओस्टिग्माइन ड्रग काय होतं बाइंड होतं. and it is then transferred to the esteric subsite and hydrolyzed. The rate of hydrolysis is much slower than acetylcholine. म्हणजे बघा आता ॲसिटाइलकोलिन हा काय आहे हायड्रोलायसिस होतं हायड्रोलायझ्ड होतात बरोबर. म्हणजे इट इज व्हेरी हायड्रोलायझ्ड ड्रग आहे. आता ते काय करतात त्याची हायड्रोलायसिस इज स्लोवर दॅन ॲसिटाइलकोलिन. ॲसिटाइलकोलिनपेक्षा ह्याची हायड्रोलायसिसची प्रोसेस कशी होती रेट ऑफ हायड्रोलायसिस कसा होतो स्लो होतो. and this neostigmine is available as neostigmine bromide and neostigmine methyl sulfate. म्हणजे बघा निओस्टिग्माइन काय म्हणून अवेलेबल आहे तर निओस्टिग्माइन ब्रोमाइड किंवा निओस्टिग्माइन मिथाइल सल्फेट पण म्हणू शकतो त्याला. आता बघा ह्या निओस्टिग्माइनची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा काय आहे. निओस्टिग्माइन इनहिबिट डिस्ट्रक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन विच इन्क्रीजेस concentration site where acetylcholine is released and this help in transmission of impulses across myoneuronal junction. ठीक आहे. आता दिस मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे कशाची निओस्टिग्माइनची तर निओस्टिग्माइन काय करतं इनहिबिट कशावर असतात डिस्ट्रक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिनवरती आणि इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन साईट विथ ॲसिटाइलकोलिन ई रिलीज्ड. आता दिस इज द ट्रान्समिशन इम्पल्सेस ऑफ अक्रॉस मायोन्युरोनल जंक्शन. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. म्हणजे कशावरती त्याची मेकॅनिझम असते त्याच्यावरती तर ॲसिटाइलकोलिनवरती लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट इज द फार्माकोकायनेटिक्स. आता बघा फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय आहे तर पुअरली ॲब्सॉर्ब ओरल डोस इज 20 to 30 times हायर दॅन parenteral dose and they do not effective penetrate cornea or cross blood brain barrier. म्हणजे त्याचे फार्माकोकायनेटिक्स काय आहे तर हे प्युअरली ॲब्सॉर्ब. आता फार्माकोकायनेटिक्समध्येच ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन. मग ते कसं पुअरली ॲब्सॉर्ब होतात कसं ओरली पुअरली ॲब्सॉर्ब होतात. त्याचबरोबर त्याचा ओरल डोस किती असतो 20 to 30 times हायर दॅन पॅरेंट्रल डोस. पॅरेंट्रल डोसपेक्षा किती असतो 20 ते 30 टाइम्स कसा असतो हायर असतो. आणि ते डू नॉट इफेक्टिवली पेनिट्रेट कॉर्निया. ते कशावरती पेनिट्रेट करत नाहीत कॉर्नियावरती किंवा क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियरवरती. सो आणि ते आर पार्सली हायड्रोलायझ्ड अँड पार्सली एक्सक्रेटेड अनचेंज्ड इन युरिन. म्हणजे त्याचं सेक्रेशन कशामध्ये होतं अनचेंज्ड इन युरिनमध्ये एक्सक्रिएटेड होतात. ठीक आहे. आता धिस निओस्टिग्माइन द साईड इफेक्ट ऑफ धिस ड्रग इज द म्हणजे बघा हा ड्रग्स घेतल्यानंतर त्याचं काय साईड इफेक्ट होतात वॉमिटिंग होऊ शकते डायरिया होऊ शकतात नॉसिया होऊ शकते क्रॅम्प्स होऊ शकतात. त्याचबरोबर इन्क्रीज्ड पेरिस्टाल्सिस सलायवरी अँड इन्क्रीज्ड गॅस्ट्रिक सेक्रेशन मायोसिस ब्लरेड विजन. त्याचबरोबर ECG चेंजेस म्हणजे जो इलेक्ट्रोकार्डिओग्राम असतो तो चेंज होऊ शकतो. कार्डियाक अरेस्ट रेस्पिरेटरी अरेस्ट
त्याचबरोबर स्किन रॅश, हेडॅक, स्वीटनिंग, विकनेस, ड्रॉजीनेस अँड लॉस ऑफ कॉन्शियसनेस. आता बघा ह्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत निओस्टिग्माइनचे, लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा ड्रग काय केला जातो, जास्त म्हणजे डोस ह्याचा कसा असतो, हे असतो. कारण का त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत ह्या ड्रगचे. जर जास्त प्रमाणात जर हा घेतला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर नेक्स्ट इज द ड्रग इंट्रॅक्शन. आता काय आहे याची ड्रग इंट्रॅक्शन? क्युनेडिन अमायनोग्लायकोसाइड ॲनास्थेटिक्स डिक्रीजेस ॲक्शन ऑफ निओस्टिग्माइन. म्हणजे काय त्याची कुठला ड्रग जर हे इंटरॅक्ट केला तर हे होऊ शकतो. तर क्युनेडिन अमायनोग्लायकोसाइड अँड ॲनास्थेटिक, जे ॲनास्थेटिक लोकल ॲनास्थेटिक्स असतील, जनरल ॲनास्थेटिक असतील, त्याचबरोबर क्युनेडिन किंवा अमायनो ग्लायकोसाइड्स असतील तर ते काय केले जातात, ते ड्रग यूज केले जातात. ठीक आहे. डिक्रीज द ॲक्शन ऑफ निओस्टिग्माइनचे ॲक्शन काय करतात, ते डिक्रीज करतात. ठीक आहे. सो नेक्स्ट इज द कॉन्ट्रॅडिकेशन. आता त्याचं काय कॉन्ट्रॅडिकेशन आहे तर हायपर सेन्सिटिव्हिटी टू ब्रोमाइड्स अँड इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. दिस इज द कॉन्ट्रॅडिकेशन, म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. देन डोस काय आहे आता निओस्टिग्माइनचा, तर अडल्टसाठी इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटॅनियस म्हणून दिला जातो. बघा आता 0.25 mg to 1 mg एव्हरी 4 to 6 hours फॉर 2 to 3 days. म्हणजे बघा, कारण का तर हा डोस इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटॅनियसमध्ये दिला जातो. किती दिला जातो, फक्त ओनली 0.25 mg ड्रग काय केला जातो, एव्हरी 4 to 6 hours म्हणजे 4 ते 6 तासापर्यंत फक्त किती ड्रग दिला जातो, 1 mg. अँड देन फॉर 2 to 3 days म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर. आता सो दिस निओस्टिग्माइनचं ब्रँड नेम काय आहे तर निओस्टिग्माइन ब्रोमाइड, इंजेक्शन म्युअर, मायोस्टिग्माइन और प्रिस्टिग्माइन. ठीक आहे. म्हणजे ह्याला ब्रँड नेम आहेत. आता निओस्टिग्माइनला काय म्हणू शकतो, तर आपण निओस्टिग्माइन म्हणू शकतो. त्याचबरोबर त्याचं ब्रँड नेममध्ये निओस्टिग्माइन ब्रोमाइड म्हणू शकतो, ब्रोमाइड. ठीक आहे. सो दिस इज द निओस्टिग्माइन. द नेक्स्ट इज द रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज ड्रग इज द पायरिडोस्टिग्माइन. ठीक आहे. आता नेक्स्ट ड्रग इज द पायरिडोस्टिग्माइन. इट रिसेंबल्स विथ निओस्टिग्माइन अँड इट हॅज लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. याची ॲक्शन कशी असते, लॉंग ॲक्शन असते. अँड लेस डोसेस इज रिक्वायर्ड इन मायस्थेनिया ग्रेव्हिस डोस. अँड दिस टोटली डेली डोस 20 mg to 1.2 gram orally, 60 mg tablet 1 to 3 tablet 3 times a day. And in case of post-operative urinary retention, paralytic ileus 60 mg 3 times a day. म्हणजे बघा, पायरिडोस्टिग्माइन हे काय आहे, निओस्टिग्माइनचा रिसेंबल्स आहे आणि त्याची ॲक्शन कशी असते, लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. आणि त्याच्यामुळे काय तर लेस डोसेस इज रिक्वायर्ड. म्हणजे मायस्थेसिया ग्रेव्हिसमध्ये ह्याचा डोस कसा झाला, कमी घेतलेला असतो. टोटली डेली डोस किती असतो त्याचा, 200 mg to 1.2 gram. आणि ओरली घ्यायचा म्हटलं तर किती, 60 mgची काय घ्यायची, टॅबलेट घ्यायची. ती पण कशी 1 to 3 टॅबलेट 3 टाइम्स म्हणजे 3 टॅबलेट 3 टाइम घ्यायच्या. ठीक आहे. आता बघा ह्याचं पायरिडोस्टिग्माइनचं ब्रँड नेम काय आहे तर त्याला पायरिडोस्टिग्माइन ब्रोमाइड म्हणतात. म्हणजे ह्याची टॅबलेट मायास्टिन असते, डिस्टिनॉन, क्रॅव्हिटर, मस्टर्न 30 mg अँड 60 mg टॅबलेट असते. ठीक आहे. सो दिस इज द पायरिडोस्टिग्माइन. आता क्लिनिकल युजेस ऑफ अँटीकोलिनिस्टरेज एजंट. आता अँटीकोलिनिस्टरेजचं ठीक आहे, क्लिनिकल युजेस काय आहेत, म्हणजे क्लिनिकली काय यूज केले जातं तर मायस्थेसिया ग्रॅव्हिसमध्ये, ग्लायकोमामध्ये, त्याचबरोबर अँटागोनाइज क्युरेल ड्रग्जमध्ये, इन्स्नेक बाईटमध्ये, त्याचबरोबर इक्टो पॅरासाईट आणि रुमिनल इम्पॅक्शनमध्ये काय केलं जातं. सो दिस इज द क्लिनिकल युजेस ऑफ अँटीकोलिनर्जिक एजंट्स यूज केले जातात. मायस्थेसिया ग्रॅव्ही म्हणजे मस्क्युलर विकनेस, म्हणजे त्याच्या मस्क्युलर नर्वस ओरिजिनमध्ये, म्हणजे फॉर ट्रीटमेंट ऑफ मायोस्टिग्माइन और निओस्टिग्माइनची केली जाते. त्याचबरोबर डायग्नोसिस कशाचं, इंट्रोफोनियम और डोस असतो तो किती असतो, निओस्टिग्माइनचा 60 mg असतो. ओरली ट्विस डेली 2 टाईम घेतला जातो. आता ग्लायकोमामध्ये कसं होतं त्याचं हे क्लिनिकल युजेस, टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर. जे इंट्राऑक्युलर प्रेशर असतात ते रिड्यूस होतात.
त्याचबरोबर कुठला ड्रग फायसोस्टिग्माइन किती दिला जातो 0.5 to 1% विथ और पिलोकार्पिन 2 to 4%. सो दिस इज द क्लिनिकल युजेस. अँटागोनाइज लाईक ड्रग्स म्हणजे इंडोप्रोनियम और पायरिडोस्टिग्माइन आर मोर कॉमनली युज्ड दॅन अदर्स. स्नॅक बाईटमध्ये बघा स्पेशली इन कोब्रा बाईट. आता म्हणजे क्लिनिकल यूजमध्ये अँटीकोलिनर्जिकचा क्लिनिकल यूज कसा होतो तर स्नॅक बाईटमध्ये म्हणजे साप चावल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये कोब्रा बाईट असतो म्हणजे वेमन हॅव क्युरर लाईक न्यूरोटॉक्झिन. त्याच्यासाठी निओस्टिग्माइन अँड ॲट्रोपिन इज गिवन टू प्रिव्हेंट रेस्पिरेटरी पॅरालायसिस. जर निओस्टिग्माइन अँड ॲट्रोपिन ड्रग्स दिला तर काय होतं रेस्पिरेटरी पॅरालायसिस हे होऊ शकतं. श्वसन म्हणजे त्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्यांना दिस ड्रग यूज केल्यानंतर काय होतं तर ते रेस्पिरेटरी श्वसन घ्यायला त्यांना चांगलं जातं. टू कंट्रोल इक्टोपॅरासाइट. अँड देन नेक्स्ट इज द इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज. आता बघा इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज आत्तापर्यंत बघितलं आपण कुठले रिव्हर्सिबलमध्ये कुठले होते फायोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन आणि पायरिडोस्टिग्माइन. आता इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेजमध्ये कुठलं आहे तर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड म्हणजे OPS. आता दिस ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट इज कॉमनली युज्ड इन द ॲग्रिकल्चरल, इंडस्ट्रियल अँड होम सेटिंग. म्हणजे हे ऑर्गॅनोफॉस्फरस कुठे यूज करतात तर ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे त्याचबरोबर इंडस्ट्रियलमध्ये आणि होम सेटिंगमध्ये म्हणजे याच्यामध्ये. अँड दिस कंपाऊंड्स आर युज्ड ॲज इन्सेक्टिसाइड्स अँड केमिकल वेलफेअर. म्हणजे हा कसा असतं इन्सेक्टिसाइड्स असतात आणि दे आर हायली लिपिड सोल्युबल अँड कॅन इझिली पेनिट्रेट एनी ऑर्गॅनिक बॅरियर. सो दिस ड्रग्स इज सोल्युबल, हायली सोल्युबल, लिपिड सोल्युबल आहेत आणि ते इझिली काय केले जातात पेनिट्रेट ऑर्गॅनिक बॅरियरमध्ये ते इझिली पेनिट्रेट होतात. सो दिस इज द ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड म्हणजे OPS. आता दिस ऑर्गॅनोफॉस्फरस अँटीकोलिन इस्टरेज इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बघा आता त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ऑर्गॅनोफॉस्फेटेजची तर ॲसिटाइल कोलिन इज ए मेजर न्यूरोट्रान्समीटर ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम. म्हणजे कोलिनर्जिक सिस्टममध्ये ॲसिटाइल कोलिन हा न्यूरोट्रान्समीटर मेजर असतो. त्याच्यामुळे इन्झाईम्स कॉल्ड ॲज द कोलिन इस्टरेज. सो कुठला इन्झाईम यूज केला जातो तर कोलिन इस्टरेज. आणि तेच डिस्ट्रॉय द ॲसिटाइल कोलिन. आणि ते जे इन्झाईम आहे कोलिन इस्टरेज ते डिस्ट्रॉय काय करतं ॲसिटाइल कोलिनला डिस्ट्रॉय करतं. आणि दिस ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड ब्लॉक धिस इन्झाईम. मग हे जे ड्रग आहे ऑर्गॅनोफॉस्फरस तो काय करतो इन्झाईमला काय करतो ब्लॉक करतो. त्यामुळे काय होतं प्रिव्हेंटिंग द ब्रेकडाऊन ऑफ ॲसिटाइल कोलिन. त्यामुळे ॲसिटाइल कोलिन काय होतं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. तर दिस इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. लक्षात ठेवायचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये ॲसिटाइल कोलिन असतात. मग ॲसिटाइल कोलिन हे काय आहे न्यूरोट्रान्समीटर कोलिनर्जिक सिस्टीम्स आहे. आणि ते इन्झाईम कुठला यूज करतात तर कोलिन इस्टरेज इन्झाईम यूज करतात. आणि जे ऑर्गॅनोफॉस्फरस कसं आहे कंपाऊंड आहे ते हायली म्हणजे लिपिड सोल्युबल आणि इझिली पेनिट्रेट ड्रग आहे ना म्हणून ते काय करतात ब्लॉक्स दिस इन्झाईमचे म्हणजे त्या इन्झाईमचे ॲक्शन काय करतात ते ब्लॉक्स करतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतात ब्रेकडाऊन द ॲसिटाइल कोलिन ब्रेकडाऊन होतात. द ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. आता बघा हा ड्रगचं पॉयझनिंग कसं होऊ शकतं म्हणजे विषबाधा कशी होऊ शकते तर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स आर इझिली असेसिबल अँड ऑफ्टन युज्ड टू कमिट सक्साईड. म्हणजे साईन अँड सिम्पटम्स ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंग. म्हणजे बघा विषबाधा कशी होऊ शकते तिथे साईन सिम्पटम्स काय आहेत तर सेवर ब्रॉन्चो कन्स्ट्रक्शन विथ एक्सेसिव्ह ब्रॉन्चियल सेक्रेशन. जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये ब्रॉन्कायमध्ये काय होतं सेक्रेशन होत असतं सेव्हरल तर त्याच्यामुळे त्याचं काय होतं साईन सिम्पटम्स आले की पॉयझनिंग होऊ शकतं. त्याचबरोबर एक्सेसिव्ह सलायवेशन फ्रॉम माउथ म्हणजे सलायवेशन होतं. ठीक आहे. म्हणजे कशामध्ये माउथमध्ये तर एक्सेसिव्ह जास्त प्रमाणात झालं तरी पण काय होऊ शकतं पॉयझन होऊ शकतं. त्याचबरोबर एक्सेसिव्ह स्वीटनिंग जास्त घाम आल्यानंतर. त्याचबरोबर डिक्रीज हार्ट रेट काय झालं कमी झाल्यानंतर. त्याचबरोबर सेवर हेडॅक जर डोकं दुखत असेल तर सो दिस इज द साईन अँड सिम्पटम्स ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंग. म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमध्ये असतात. आणि दिस ट्रीटमेंट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. आता हे त्याचं साईन सिम्पटम झाले त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय घेतली जाते तर ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग इज ट्रीटेड युजिंग ड्रग्स दॅट ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटाइल कोलिन. म्हणजे बघा असे ड्रग्स यूज केले जातात की त्याची ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटाइल कोलिनची
ॲसिटाईल कोलिनची ॲक्शन कशी ब्लॉक करणारे ड्रग्जच काय केले जातात, ट्रीटमेंट घेतली जाते त्या ड्रगची. आता कुठले ड्रग आहेत तसे की ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटाईल कोलिन करणारे, तर दॅट इज ॲट्रोपिन अँड ड्रग्स दॅट रिजनरेट द कोलिनिस्टरेज इन्झाईम दॅट इज प्रेलिडॉक्झिन अँड अबिडॉक्झाईम. सो दिस इज द block the action of acetylcholine. So this is the treatment of organophosphorus poisoning. ठीक आहे. म्हणजे बघितलं आपण काय काय बघितलं, इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज. इनरिव्हर्सिबलमध्ये काय काय बघितलं, रिव्हर्सिबल आणि इनरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबलचं कुठले कुठले ड्रग्ज आहेत रिव्हर्सिबलमध्ये, तर फायसोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन आणि पायरिडोस्टिग्माइन. त्याचबरोबर इनरिव्हर्सिबलमध्ये कुठले आहेत, ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड म्हणजे OPS. So this is the anticholine esterase.